दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। येथे झेलम एक्सप्रेसच्या टीटीवर एका महिलेला ट्रेनमधून फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे। महिलेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत। महिलेच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही महिला जनरल क्लासचे तिकीट घेऊन झेलम एक्सप्रेसच्या AC कोचमध्ये चढली होती। यानंतर TTAला इतका राग आला की त्याने महिलेला ट्रेनमधून बाहेर ढकलून दिले असं सांगितलं जात आहे। महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली होती अशी माहिती आहे। पोलिसांची त्या महिलेवर नजर पडली। पोलिसांनी तात्काळ साखळीवरून महिलेचे प्राण वाचवले। महिलेच्या डोक्याला, हाताला, पायाला आणि शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्या आहेत। जखमी महिला 29 फेब्रुवारी रोजी फरीदाबादहून झेलम एक्सप्रेसमध्ये चढली होती। एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी तिला झाशीला जायचे होते असे महिलेचे म्हणणे आहे। ती स्टेशनवर पोहोचली तेव्हा ट्रेन निघत असताना ती चालत्या ट्रेनमध्ये चढली। ट्रेनचा जनरल डबा पुढे गेला होता। ही महिला कशी तरी AC डब्यात चढण्यात यशस्वी झाली। TTAने महिलेला AC कोचमध्ये तिकीट मागितले असता तिने TTAला सर्व काही सांगितले। महिलेचे म्हणणे आहे की ती दंड भरण्यास तयार होती, मात्र चिडलेल्या TTAने अचानक महिलेला चालत्या ट्रेनमधून बाहेर धक्का दिला। महिला प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकली होती। दरम्यान जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत। महिलेच्या तक्रारीवरून TTA विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। TTAने महिलेचे सामानही ट्रेनमधून फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे।